नमस्कार मंडळी. तणावाच्या भूगर्भातून हास्याचे झरे घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, लहानपणी परिकथेत आपण शापित राजकन्याच्या अनेक गोष्टी वाचल्यात. अशीच एक परिकथा आज एका हनीमूनच्या रात्री घडणार आहे. बघूया तिथे नेमकं काय घडतंय ते दाखवायला मंचावर येत आहेत कल्याणची चुलबुली शिवाली परब, फिल्टर पडायचा बच्चन गौरव मोरे आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने. ये खूबसूरती, ये कातिल अदाएं, ये सारे चिराग बुझा दो कहीं आग ना लग जाए. बापरे, ईश्य. हे ईश्य मला ऐकून देण्यासाठी सचिन मोटेंचे शिष्य गेली 4 वर्ष तडपतायत. रोज सकाळी 10 वाजता उठतात, मीटिंगला बसतात आणि विचार करतात की आज गौऱ्याचं लग्न कसं मोडता येईल याच्यावरती विचार करतात. ज्याला हे सुचतं त्याला असं वाटतं की मी जगातला क्रिएटिव्ह लेखक आहे म्हणून. अरे पण नाग्यांनो, आज माझं लग्न झालंय, एवढी सुंदर बायको मला मिळाली, आज माझं हनीमून आहे. तुम्ही बसा म्हणलं करत करत मीटिंगा. गौरवजी, गौरवजी कोणाशी बोलताय? प्रसादोक. प्रसादोक खोलीत कुठे आहेत ते? कुठे लपले ते? लबाड कुठले? अगं लबाड इकडे वेडीस का तू? असंच बोललो, मस्करी केली. प्रसादोक घरी आहेत, ताई सोबत रील करतायत. मग काय म्हणणार शिवा, आज काय सुंदर दिसतेस यार तू. असं वाटतं की रात्रभर तुझ्याकडे बघत बसावं. ठीक आहे, मी झोपते, तुम्ही बघत बसा. एक मस्करी केली ग, एवढी काय सिरियस होते? मस्करी केली मी. मी सुद्धा मस्करी केली तुमची. गौरवजी बसा ना. येस येस, बसा ना, एकच मिनिट. कसे आहात? घ्या. काय? दूध. ओह, प्या ना. हो. ए, तू शिट्टी का मारलीस? नाही, मला आवडतं शिट्टी मारायला. क्या बात आहे, तुझं काहीतरी वेगळंच आहे. प्या ना, पटापट प्या, सगळं संपवा ना. घाई करा. अगं हो, घाई कसली? तू पण पी ना. नाही, मला नको, तुम्ही दूध प्या. मी माझी मिरची आणली आहे. काय? मिरची? हो, मला मिरची खूप आवडते. काय झालं? तू काय येडी आहेस का? का? कच्ची मिरची खाल्ली ती पण हनीमूनच्या रात्री. हा, मला आवडते मिरची. अगं मिरची तू खाल्ली, तुला तिखट लागणार, तुझ्या डोळ्यामध्ये पाणी येणार. मला नाही आवडणार. मला नाही आवडणार, तुझ्या डोळ्यात पाणी आलं, मला नाही आवडणार. नका गौरवजी, काळजी करून तुम्ही बसा, शांत बसा. मी कसं शांत बसू यार? शांत बसा, मला काहीच नाही होत आहे. शांत बसा. खरंच तुला काही होत नाही? गौरवजी ऐका ना. काय? मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. आता गौरवजी, मी नॉर्मल मुलगी नाहीये. मला माहिती आहे ग, तू खूप वेगळी मुलगी आहेस. स्वर्गातली अप्सरा आहेस, ती स्वर्गातनं डायरेक्ट कोळशेवाडीत पडलीस. गौरवजी, तसं नाहीये. मी नॉर्मल मुलगी नाहीये, मी अप्सरा नाहीये. मुळात गौरवजी, मी माणूसच नाहीये. म्हणजे कोण असू? भूत आहे का तू? गौरवजी, शांत बसा. तुम्ही घाबरू नका. तू भूत आहेस. तुम्ही काळजी करू नका. तू भूत आहेस. तुम्ही मी भूत नाहीये गौरवजी. मम्मी, गौरवजी, मी अप्सरा नाहीये, मी माणूस नाहीये, मी भूतही नाहीये. मी शापित पोपट आहे. तू कोण आहेस? शापित पोपट. शापित पोपट?
हो गौरवजी. हे काय शापित पोपट? गौरवजी एका देवदूताने मला शाप दिलाय गौरवजी आणि मी माणूस झाले गौरवजी. अगं तू पोपट नाहीस, तू माणूस आहेस, मुलगी आहेस तू. नाही गौरवजी, आमच्यात असं काहीच नसतं. म्हणजे मुलगी जरी असली ना तरी तिला पोपट असंच म्हणतात. असं कसं? मुलगीला पोपट नाही नाही. अगं तू पोपट नाहीस, तू मुलगी आहेस, मुलगी. गौरवजी मी कसं समजावू तुम्हाला गौरवजी? इथे बसा, मी सांगते. बसा. खूप मोठी स्टोरी आहे खरं तर. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे गौरवजी. गौरवजी मी आणि माझा राघू माझा पोपट बॉयफ्रेंड, आम्ही दोघं फांदीवर प्रणय क्रीडा करत होतो गौरवजी आणि एकमेकांना फळं फेकून मारत होतो. पोपट प्रणय क्रीडा करतात की आबाधोबी खेळतात? ऐका ना गौरवजी. गौरवजी आम्ही एकमेकांना फळं फेकून मारत असताना खालून एक देवदूत जात होता. तर एक फळ त्या देवदूताच्या डोक्यावर पडला आणि तो चिडला, आमच्याकडे रागाने बघायला लागला गौरवजी. आणि तो बघत असताना माझी सटकली गौरवजी. मी त्याला बोलले, ए भाई ऐसा क्यों देखता है भाई? तर तो मला म्हणाला, तुम देख के खेलो ना. मी त्याला म्हंटल, मग ए तुम देख के चलो ना, देख के चलना चाहिए ना. देवदूतासोबत तू असं भांडलीस? तुम देख के चलो ना, देख के चलो ना असं म्हणून? हो गौरवजी. गौरवजी पोपटांना कुठे अक्कल असते का? प्रेमाच्या नादात कधी कुठे काय डेअरिंग करतील काय सांगता येत नाही गौरवजी. ते देवदूत खूप भडकले गौरवजी. त्या देवदूताने मला शाप दिला. ते मला म्हणाले, तुला खूप हौस आहे ना भांडायची, राडे घालायची, मी तुला शाप देतो, तू आत्ताच्या आत्ता माणूस होशील. आणि खडक्कन फांदी तुटली आणि मी ढपाक्कन पडले. ढपाक्कन पडले? मी माणूस झाले होते गौरवजी. त्या एवढ्याशा फांदीला माझं वजन पेलवलं नाही आणि मी त्या देवदूताच्या अंगावर ठपक्कन पडले गौरवजी. तो आणखी चिडला आणि माझ्या पोपट बॉयफ्रेंडला सुद्धा शाप दिला त्याने. आम्ही गयावया करू लागलो की नको, आम्हाला शाप देऊ नका, आम्हाला उंच उंच आकाशात उडायचंय, विहारायचंय, आम्हाला एकत्र राहायचंय, आम्हाला आमचा संसार थाटायचाय गौरवजी. तर देवदूत म्हणाले, नाही आता मी शाप दिलाय, आता तो मागे घेता येणार नाही. मग आम्ही म्हणालो, देवदूत आम्हाला उशाप द्या. उशाप माहिती आहे ना? हा माहिती आहे, ते वॉचमॅन करतात ना, उशापची उशापची उशापची. मला खात्री पटली आहे. काय? देवदूताने उशाप दिलेला आता तो खरा होणार आहे. कसं काय? कारण देवदूत मला म्हणाले होते की एक टुकार सेन्स ऑफ ह्युमर असलेल्या मुलाशी तुझं लग्न होणार. तो जेव्हा पहिल्या रात्री मला स्पर्श करणार तेव्हा माझी पोपट होण्याची प्रक्रिया सुरू होणार. असं देवदूत बोलला? हो गौरवजी. चल का गौरवजी मी पोपट होणार आहे. चल का गौरवजी खरंच. ए चल चल, असं काय नसतं. हे बघ शिवाय, हे सगळं खोटं आहे. अबे शिवा काय करतेस तू? अरे शिवा गपला यार. ए शिवा, ए काय चाललंय? गौरवजी काय? गौरवजी तुम्ही मला स्पर्श करतात, माझ्यातलं पोपटत्व जाग होत आहे गौरवजी. गौरवजी काय बोलतेस तू यार? गौरवजी गौरवजी काय? गौरवजी मी पोपट होणार आहे गौरवजी, पुन्हा पोपट होणार गौरवजी. ए ऐक ना, असं काय नाही यार, तू माणूस आहे, मुलगी आहेस तू. नाही गौरवजी. हा कोणाला एवढ्या रात्री? ए कोणाला एवढ्या रात्री? गौरवजी तो आलाय वाटतं. कोण? गौरवजी माझा राघू आलाय. कोण राघू? माझा राघू मला भेटायला आलाय. कुठेस तू? कोण आहे एवढ्या रात्री? कुठेस तू राघू? फाड 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 फाड. तुझी चिमणी उडाली माझा एक मिनिट. ह्या पोपटाचा डान्स कुठेतरी बघितल्यासारखा वाटतोय मला. कुठल्या तरी पार्टीत, एकांकिकेत.
भांडूपच्या गल्लीत होळी 31ला कुठेतरी हे बघितलं वाटतंय मला. कोण आहे तू? मी पोपट. मग तू इथं काय करतोय? पोपट आहेस ना? याचे पाय केवढे मोठे आहेत. हा अरे हा बोलतोय, हा पोपट कसं काय? त्याचं काय, देवदूतानं शाप दिलेला मला. काय? ते मला म्हणाले की तू अर्धा पोपट आणि अर्धा माणूस म्हणून भटकत राहशील, पण तुझ्या स्वीटूच्या मनुष्य नवऱ्याने तिला स्पर्श केला की तू पूर्ण पोपट होशील. कोण आहे बे हा देवदूत? केवढा बालवाडी लेवलचा शाप दिलाय. असं कधी असतं का? अर्धा पोपट अर्धा माणूस. राघू तू हेच करत बसणार आहेस की माझ्याकडे सुद्धा लक्ष देणार आहे? काय झालं हे? एक मी मिनिट. किती वाट बघत होते अरे तुझी. कुठे होतास तू? मला आतुरता लागलेली तुझी येण्याची. राघू ए राघू तू का नाही आलास रे? स्वीटू, स्वीटू मी 25 वर्ष तुझी वाट बघितली स्वीटू. ए ए ए ए भिकाऱ्या, आत्ता ती बोलली 2 वर्षापूर्वी ती पोपट होती म्हणून. ते ती माणूस असतानाची 2 वर्ष सांगत असेल. ती माणूस असतानाची. हा? एक गोष्ट लक्षात घ्या, माणसाची 2 वर्ष म्हणजे पोपटाची 25 वर्ष. अबे कोणता पोपट 25 वर्ष जगतो बे? शापित पोपट. तुम्हाला सांगतो, प्राण्याच्या आयुष्यात दीर्घायुष्य मिळणं म्हणजे शाप आहे हो. नाही नाही, आठवून घेतलं वाक्य हरकत नाही, पण बरोबर नाही. मजा नाही. तू इथं कशाला आलाय ते सांग पहिलं. मजा नाही तू कशाला आलाय सांग पहिलं, बाकीचं मला माहिती नाही. दोन मिनिटं द्या मला, 2 मिनिटं द्या. हा स्वीटू, स्वीटू मी कायम तुझ्या आजूबाजूलाच होतो ग स्वीटू. पण मला दिसला का नाहीच रे राघू? तशी वेळ आली नव्हती स्वीटू. म्हणजे मी रोज लपून छपून उडत फक्त तुझ्याकडेच बघायचो. माहितीये तुला? तुला तुला तुमचा प्री वेडिंग फोटोशूट आठवतंय का? आठवतंय? तेव्हा ह्याच्या अंगावर कोण शिटला होता? मी शिटलो होतो. कारण मला बघवत नव्हतं माझ्या स्वीटीचं लग्न होतंय म्हणून सगळं फ्रस्ट्रेशन बाहेर काढलं. शिवा, आपल्या प्री वेडिंग फोटोशूटला तू, मी आणि तुझा फोटोग्राफर मित्र बनेच होता ना? याला कसं माहिती? म्हणजे एक मिनिट, हा खरंच पोपट आहे? खरंच पोपट आहे. हा खरंच पोपट आहे? गौरवजी हा खरंच पोपट आहे गौरव. तुम्हाला कसं पटवून देऊ मी? हा, तुमच्या लग्नात तुम्ही हार घालताना तुम्हाला उचललं होतं आणि तुम्ही धपकन खाली आपटलात. त्या भिकाऱ्या बनीने पाडलं होतं मला. हा, त्याच्या पायाला खाली टोचे कोणी मारले? मी मारले. मी लग्नात आलो होतो स्वीटू तुझ्या. अरे म्हणजे हे शिवा हा खरंच पोपट आहे? मी खरंच पोपट आहे. तुम्ही खूप खूप मोठं काम केलंय. थँक्यू दादा, खरंच थँक्यू. स्वीटू, मिठू तुला एक गोष्ट कळते का स्वीटू? काय? आता तू पोपट होणार आहेस. हा जो माणसाचा चेहरा आहे ना, तो जाऊन छान असा पोपटाचा चेहरा येणार तुला. हे हात जाऊन छान अशी पंख येणार आहेत तुला पोपटाची. आणि हे नाक जाऊन छान अशी चोच येणार आहे तुला. स्वीटू, आता आपण लवकरच पोपट होणार. आणि मस्त मग आपण दोघं छान असं आकाशात उडायचं. आपल्या जंगलात जायचं आणि एका फांदीवर बसून प्रणय क्रीडा करायचं. हे नाग्या सोड तिला. अरे माझी बायको आहे. अरे काय करता तुम्ही यार? एक मिनिट थांबा, गप्प बसा. तुम्ही मला चिडवताय. गौरवजी तुम्ही स्पर्श केल्यावर माझ्यातलं पोपटत्व जागं होत आहे. चल गप्प, काय पण नको बोलूस. एक मिनिट, हे असं का करते? हो, आम्ही पोपट आहोतो. आम्ही हेच करतो. नाही नाही, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लक्षात ठेवा. काय? तुम्ही जितका तिला स्पर्श करणार ना, तितक्या लवकर ती पोपट होणार. मग मी काम करतो ना, मी तिला स्पर्शच करत नाही म्हणजे ती पोपट होणारच नाही. पटकन बोल, 15 मिनिटात फक्त. काय करतोय? होनी को कोई नहीं रोक सकता. म्हणजे तुम्ही ऑलरेडी तिला स्पर्श करून तिची पोपट होण्याची प्रोसेस सुरू केलेली आहे. मी आता तिला कोणी नाही अडवू शकत. आता का मागे जाताय? तू चाललायस. आता का तू माझं हे बघा काय? तुमच्या एका स्पर्शाने तिची चोच बाहेर आली आहे. बघा नीट बघा. अरे हो रे, अरे कसं शक्य आहे पण हे? नाही खरंच तुम्ही देव माणूस आहात दादा. तुम्ही देव माणूस आहात. तुम्हाला कळतंय का ती आता पुन्हा पोपट होणार आहे? ऐक ना शिवा, ऐक ना. तू गेल्या जन्मात पोपट असताना तुमची प्रणयकडे झाली आहे ना. आज आपला हनीमून आहे यार. तू माझी बायको आहेस ना. आता आपलं लग्न झालं ना, जाऊ दे ना ह्याला. नाही गौरवजी, मैं आपकी कभी थी नहीं गौरवजी. मी फक्त माझ्या राघूची होते. राघू, मी किती वाट बघितली रे राघू तुझी. मी पण वाट बघितली. राघू एक मिनिट, हा ट्रेन बोलला. नाही गौरवजी, आमची भाषा आहे. आम्ही एकमेकांशी असा संवाद साधतो. हो ना रे राघू?
हो अरे हा रागू ना एक नंबरचा नागू आहे. मला तर गॅरंटी हा पोपटच नाही आहे. नाही गौरव, दिसतोय ना पोपटच आहे हा. हा पोपट नाहीच आहे. अहो मी पोपटच आहे खरंच सांगतोय. हा? तुम्हाला पटत नाहीये मी प्रूव्ह करू शकतो. कसं? एक काम करा तुम्ही पत्त्या ना मी तोंडाने बरोबर पत्ता उचलून दाखवतो. हे कुठलं लक्षण आहे पोपट असण्याचं? कोंबडीला शिकवतो कोंबडी पण हेच करेल. मग मी तुमच्यासारखं बोलून दाखवू. आल्यापासून तेच करतोय रे भिकाऱ्या. मग मिरची खाऊन दाखवतो ना. अरे मी पण खातो मिरची. अरे हेच सगळं तर पोपट पण करतो ना. वेगळं काय त्यात मग? नाहीतर काय. अरे माणसाने सगळं करून ठेवलंय. पोपटाचे लाड नाही आहेत. माणसाने हाईप केलं पोपटाला. माणूस घेतो त्याला 2-4 गोष्टी शिकवतो आणि त्याला ते करायला लावतो. पोपट ते प्रामाणिकपणे करतो आणि माणूस मजा बघत बसतो त्याची. सोड ना यार, जाऊ दे ना यार, ते माझी बायको, तू जा ना इकडनं यार. नाही गौरवजी, मला निघावं लागेल गौरवजी, कारण आपली साथ इथपर्यंतच होती गौरवजी. तू का जाणार आहेस पण? नाही गौरवजी, थँक्यू सो मच. म्हणजे तुम्ही मदत केली माझ्यातलं पोपटत्व जाग करण्यासाठी गौरवजी. मला हे कळत नाही की मी तुझा पोपट केला की तू माझा पोपट केला. नाही गौरवजी. ऐका बघा, जे झालं ते झालं, विसरून जा. अरे पण आमचं लग्न सगळं झालं. विसरून जा दादा. तुम्हाला कळत नाहीये, तुम्ही खूप मोठं काम केलं, पुण्याचं काम केलंय तुम्ही. 2 प्रेम करणाऱ्या मुख्य जीवांना एकत्र आणलंय तुम्ही दादा. माझी बायको यार ती. तुमचे उपकार कसे फेडू कळत नाही. शिवाली ये, जोड्यानं पाया पडूया. हो चालेल. दादा आशीर्वाद द्या. काय बोलू, मोठे पोपट व्हा. कसं वाटतंय ते? अष्टपोपट सौभाग्यवती भव. आता काय बोलू? थँक्यू सो मच. चल बनू. बनू. एक मिनिट तू आता बोली चल बनू बोलीस ना. चल बनू पुन्हा पोपट. असं म्हणाले मी. तू पुढे हो. सांभाळून जा रे. ये हात दे मला. आरामात. हा वा 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 वा, मस्त उडाले. 2 मुकेजीव उडाले. अरे बापरे, शिडीने खाली उतरलेत. अरे वा, शिडीने उतरले. अबे शिडीने उतरलेत. अरे पोपट उडत नाही, बाईकने जात आहेत. अरे तो बनी आहे. या बने, अरे भिकाऱ्या बने, काय केलं? काय विषय काढलात? शापित पोपट माझ्या बायकोला घेऊन जातो. अरे पोपट क्रिएटिव्हिटी ना तुमची. बेकार क्रिएटिव्हिटी. माझी बायको. क्या बात है. आज खूप दिवसांनी मला लेखकांना म्हणावं असं वाटतंय, जाम भारी पोपट क्रिएटिव्हिटी. सई. मजेदार परफॉर्मन्स होता. बने तुझ्या हेअर मेकअप कॉस्ट्युमसाठी 100 पैकी 100 मार्क. मस्त. कॅरी पण सुंदर केलंस. खरंच 2 पोपट स्टेजवरती आहेत की काय? डोळे बंद केलं तर असंच वाटत होतं. ब्रिलियंट शिवा, ब्रिलियंट परफॉर्मन्स. फार मस्त. गौऱ्या फार मस्त. आणि हा स्टबल लुक छान दिसतोय गौऱ्या. वेगळीच कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही ती खूप छान कॅरी केलीत. मजा आली. थँक्यू मॅम. थँक्यू. वा वा वा. मंडळी, क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर हवा असतो, बँडमध्ये एक सिंगर हवा असतो, लग्न लावायला नारायण हवा असतो, तसाच प्रत्येक स्त्रीला एक मित्र हवा असतो. तो कसा असावा हे जाणून घेऊया पुढील प्रहसनातून, जे दाखवायला मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. नको नाही नाही नाही, नको रडू. रसा नको रडू ना. इशू कशाला एवढा इशू करतेस मला कळत नाही. नको, हे घे, हे तू टिश्यू घे. नको रडूस प्लीज प्लीज, नको रडूस. तू इथे ये. अगं हो प्रिया, हो तू थांब ना. काय करताय तुम्ही? नका ना रडू. तुम्ही का रडताय मला कळत नाही. आपल्या हातात आहे का सगळं आता? अरे काय करणार? येस हॅलो. या नो प्रॉब्लेम. येस हो, मी मेल केलेला आहे. येस मेल हो मी केलेला आहे. प्लीज डू द नीडफुल. या ओके चल, थँक्यू. येस हॅव अ गुड डे. येस गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. येस गुड मॉर्निंग. मिस ईशा, मी तुम्हाला काही डॉक्युमेंट्स तयार करायला सांगितले होते, ते तयार आहेत? गुड. मला ते लगेच पाठवा. आणि मिस रसिका, आपले सनी डेव्हलपर्सचं टेंडर भरायचं आहे आज, राईट? येस, मला ते दुपारपर्यंत मिळायला हवं. आणि मिस प्रिया, प्लीज मीट मी इन द कॅबिन, राईट?
आपल्याला आजचा दिवस शेड्यूल करायचा आहे. आणि मिस्टर ओंकार आपलं पॉवर. सर मिस्टर ओंकार, व्हॉट आर यू डुईंग हिअर? तुम्ही इथे काय करताय? तुमचं आज आपल्या वेगळ्या ब्रँचमध्ये जॉईनिंग होतं ना? येस सर. तुम्हाला ट्रान्सफर लेटर दिलं होतं मी. तुम्ही इथे काय करताय? तुम्ही तिथे असणं अपेक्षित आहे आज. हा सर, पण मग इथे काय करताय? नाही सर, माझ्या काही पर्सनल बिलॉंगिंग्स राहिल्या होत्या ऑफिसमध्ये. अच्छा, ओके, बरं. त्या पटकन कलेक्ट करा आणि वेळेत पोचा. हा, तिकडे जा त्या दुसऱ्या ब्रँचला. तिथला बॉस माझ्या इतका कॉपरेटिव्ह नाहीये. हा, छान काम करा. मेक मी फील प्राऊड. ओके, येस, चलो, सी यू. गुड टू सी यू. बाय. सर येस, मिस रसिका बोला. आम्हाला बोलायचं होतं सर तुमच्याशी थोडं. आम्हाला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना? आम्हाला मुलींना बोलायचं आहे सर तुमच्याशी. अच्छा, मुली म्हणजे तुम्ही तिघी? मॉर्निंग वाईफ गंमत केली. ओके, सॉरी. ओके, आय एम सो सॉरी. बोला. सर ओंकारची ट्रान्सफर कॅन्सल करा ना सर, प्लीज. सर प्लीज त्याला इथे ठेवा ना, प्लीज. रिक्वेस्ट करतोय सर, प्लीज. आज जोडते सर. काम डाऊन. बापरे, एवढं काय झालंय? म्हणजे का मी कॅन्सल करायची त्याची ट्रान्सफर? काय झालंय एवढं? सॉरी सर, तो गेला ना तर आम्ही फक्त मुली राहतो सर. सर, तो एकटा पुरुष एम्प्लॉई आहे सर. मिस प्रिया, काय बोलताय? अहो, मी पण आहे इथे. इथेच असतो मी आतमध्ये. सर हो, तुम्ही आहात म्हणजे पुरुष आहात तुम्ही, पण तुम्ही बॉस आहात ना, तुम्ही एम्प्लॉई नाही आहात. आणि तुम्ही आत कॅबिन मध्ये असता. अरे, यात रडण्यासारखं काय? आणि मी आत असतो तर मी काय करू मग? मी माझी केबिन सोडून बाहेर येऊ का बसायला? एक मिनिट, पहिले तर ना शांत व्हा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मला एक कारण सांगा की तुम्हाला हा का हवा इथे? सर, त्याचं असं आहे ना की ओंकार आमचा मित्र आहे सर. हो सर. म्हणजे तो नसला तर आम्ही कसं? नाही, राईट. आय कॅन अंडरस्टँड. आपण खूप वर्ष एकत्र काम करत असतो, चांगली मैत्री होते. आय कॅन अंडरस्टँड. बट डोंट वरी, तो गेल्यानंतर तुम्ही हवं तर मला मित्र करा. मी होईन तुमचा चांगला मित्र. नाही सर, तुम्ही नको सर. मी का नको? सर, तुम्ही मैत्रीत बोट दिल्यावर हात धरणारे वाटतं सर. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? आय मेंट टू से की सर, तुम्ही बॉस आहात ना, तर आम्ही मैत्रीचं बोट पुढे केल्यानंतर तुम्ही अधिकारवाणीने हातच धराल ना सर. कसं म्हणायचं? तसं फादर फिगर. राईट. येस. पण ओंकारचं तसं नाहीये सर. ओंकार मैत्रीत बोट दिल्यावर फक्त बोटच धरतो. आणि इतकं छान बोट धरतो ना सर, खूप छान बोट धरतो. मला मुळात कळत नाहीये हा क्रायटेरिया काय आहे. एक मुलगा बोट धरतो, बरं धरतो ते धरतो, छान धरतो, म्हणजे काय करतो? हा काय क्रायटेरिया आहे? खरंय, पण मला एक कळत नाहीये, मी याला इथे का ठेवायचंय ऑफिसमध्ये? हा ऑफिसचं काम करत नाही चालेल, पण हा बोट छान धरतो. हायर मॅनेजमेंटला मी सांगायचंय, मस्त बोट धरतो सर हा, छान, तुम्ही या कधीतरी. हा बोट धरतो सर, या ना, या सर. पीपीटी साठीचं बोट हा धरतो सर. सर तुम्ही आता बोट धरून बसू नका सर. मी नाही धरलंय बोट सर. म्हणजे बोट सोडा. मी धरलंच नाहीये बोट. अहो सर, बोटाचा विषय सोडा म्हणतेय. सॉरी, नो. तो काम केवढं चांगलं करतो ते बघा. नाही, डोंट गिव्ह मी दॅट. कामाविषयी त्याच्याबद्दल तुम्ही बोलू नका. नाही, आतापर्यंत त्याने माझ्याकडे सबमिट केलेल्या फाईल्स तुम्ही पाहिलेल्या पाहिल्यात का? नाही सर. एकही फाईल त्याने जशीच्या जशी पाठवली आहे तशीच्या तशी मी वर नाही पाठवली. प्रत्येक फाईलमध्ये काहीतरी चुका, प्रत्येक फाईलमध्ये काहीतरी करेक्शन. हे याचं काम आहे. याची साईड घेऊ नका, याच्या बाजूने बोलू नका. मी आत्ताच सांगतोय, कळलं? ओके. मॅनेजमेंटला मी हे नाही सांगू शकत हा एम्प्लॉई काम चांगलं नाही करत, पण हा बोट चांगलं धरतो, याला घ्या, असं नाही सांगू शकत मी. मला काही ऐकायचं नाहीये, पटापट कामाला लागा आणि यू बेटर लीव्ह. चलो. सर नको. अरे काय आहे? सर ऐका ना सर. सर ओंकार ऑफिस मध्ये असला की आम्हाला फ्रेश वाटतं सर. हो सर. सर आम्ही डेस्कवर काम करत असतो, खूप बिझी असतो,
तो असा अधूनमधून येतो आमच्या जवळ आणि आम्हाला जोक सांगतो सर. जोक सांगतो. मग असं खुदकन हसायला येतं आणि मग दिवस असा एकदम फ्रेश जातो सर. वाईबच बदलते. हा नाही, आय कॅन अंडरस्टँड की कुणीतरी जोक सांगितल्यानंतर वाईब बदलते. मी सांगेन जोक, मला येतच चांगले चांगले जोक. इनफॅक्ट मला आत्ता सुद्धा एक जोक माहिती आहे, मी लगेच सांगतो. एक नवरा बायको असतात. त्यातली बायको नवऱ्याला म्हणते ते शेजारचे बघा आपल्या बायकोला घेऊन फिरायला जातात, तुम्ही कधी जाणार? तो म्हणतो की मी विचारलं तिला, ती नाही म्हणाली. ओके या सर हा ऍक्च्युली जुना जोक आहे, म्हणजे हा गेल्या वर्षीच फॉरवर्ड वर आलेला आहे, त्यामुळे हसायला येणं शक्यच नाही ना सर. पण ओंकारचं तसं नाहीये, त्याच्याकडे फ्रेश स्टॉक असतो कायम. तो रोज नवीन ओंके ऐकव ना एखादा. ओके एक जोक ऐकव. नाही त्यांना दाखव ना. ओके एक जोक ऐकव ना. ओंक्या जाता जाता एक जोक झाला पाहिजे यार. लास्ट टाइम गोंधळ कमी करा आणि तू ऐकव. एक जोक ऐकव बाबा, ऐकव. जोक सरांचा आग्रह आहे म्हणून. आग्रह नाहीये माझ्याकडे पर्याय नाहीये म्हणून ऐकव. हा नाही, चल. एकदा काय होतं, एक कावळा आणि चिमणी फिरायला जातात. याच्यात काय हसण्यासारखं? कावळा आणि चिमणी फिरायला गेले, काय? जोक सांगतोय. सांग तू तर एकदा कावळा आणि चिमणी फिरायला जातात, तर चिमणी एका बाजूला वळते, कावळा वळत नाही. का? कारण कावळा म्हणतो का वळा. मला वाटलंच होतं असं काहीतरी. होता जीव इतका त्या विनोदात, एवढं करणं इतका होता, तेवढा ह्युमरस होता तो विनोद. हा आणि ही काय पद्धत आहे हसण्याची? ही अशी पद्धत आहे? असे हसतो आपण कॉर्पोरेट मध्ये? नो सर. काही एक असतं की नाही काहीतरी मॅनर्स बिनर्स काही असतात की नाही? एक्झॅक्टली असं असतं ना. एक्झॅक्टली. हे काय हे काय सर ऍक्च्युली तुमचा विनोद वाईट नव्हता सर, पण तुम्हाला परफॉर्म नाही करतायत सर. म्हणजे ओंकारचे विनोदही चांगले असतात आणि तू परफॉर्म तर इतका कमाल करतो ना. म्हणजे सर मस्तच परफॉर्म करतो ओंकार. परफॉर्मन्स गेम चेंजर असतो. अच्छा, मग मी आता त्याचे चांगले विनोद ऐकायचे तिथे, छान परफॉर्म करतो ते मी. आणि मग मी सांगायचं काय हायर मॅनेजमेंटला की हा एम्प्लॉई काम नाही करत, पण जोक सर काय परफॉर्म हे सांगायचं आहे का मी? हे सगळं सांगू नका मला, तो काय करतो आणि काय नाही, काम करतो का ते विचारा. आणि आता मला जास्त गप्पा नको आहेत, मी आता परत सांगतोय कामाला लागा. चला पटापट कामाला लागा. अरे काय आहे काय ऐका सर, जोकचं सोडून द्या सर, जोकचं सोडून द्या. ओंकारची क्वालिटी हे की सर कमाल फ्लर्ट करतो सर. फ्लर्ट करावं ना तर ओंकारनेच. हो सर. तू इथे ऑफिस मध्ये फ्लर्ट करायला यायचास? नो सर. मी काय ऐकतोय ओंकार? नाही तू इथे फ्लर्ट, एक मिनिट बाजूला, तू इथे फ्लर्ट करायला यायचास? नाही सर. सर प्लीज त्याच्यावर ओरडू नका सर. तुम्हाला वाटतंय तसं खरंच नाहीये. मग काय म्हणताय? ते हेल्दी फ्लर्टिंग आहे, खूप हेल्दी फ्लर्टिंग. म्हणजे कसं असतं माहितीये, आता फॉर एक्झाम्पल आज सकाळी तो आला ना, आल्या आल्या मला म्हणाला, ए तुझ्या कानाला चंद्र चिकटलाय बघ. एकदम मूडच बदलला. ते जाऊ द्या. हा टॉप ऍक्च्युली माझ्या ताईचा आहे आणि मला अजिबात आवडत नाही, पण इस्त्री केलेला एकच टॉप होता, त्यामुळे ती म्हणाली हाच घालून जा. आणि मला असं झालं की पण नाही छान दिसत आहे, हा मला कसं तरी वाटतंय. त्यामुळे मी अशी उदास होऊन ऑफिसमध्ये आले होते. आय वॉज नॉट फीलिंग नाईस. पण मग हा आला सर, हा आला आणि काय म्हणाला सकाळी मला? मी म्हणालो की ईशा तू आलीस आणि ब्लॅक रोजचं गार्डन आल्यासारखं वाटतंय ग. म्हणजे मला अचानक आय स्टार्टेड फीलिंग ब्युटिफुल सर. हे फ्लर्टिंग करतो हा? हे हो सर. म्हणजे ऑफिसमध्ये एखादा दिवस असा असतो की मूड लागत नाही, खूप प्रेशर असतं कामाचं, त्यावेळेला डेस्क जवळ येतो तो, हे ब्युटिफुल काय काय म्हणतेस, कसं झाला दिवस, असं येऊन चौकशी करून जातो सर. आम्हालाही असं वाटतं कुणीतरी आहे ज्याला आमची काळजी आहे. वी फील सीन सर. याच्यात यू फील सीन. हो सर. हो. आणि ना म्हणजे आमचा मूड ऑफ असला ना की त्याला
लगेच कळतं सर. मी इथे ऑफ चेहऱ्याने बसलेले असते ना की असं येता जाता माझ्या खळीवरती काहीतरी काल काय बोलला होता? अरे रोज वेगवेगळं बोलतो काहीतरी. काहीतरी इंटरेस्टिंग होतं. सांग ना. काल 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 मी म्हणालो की प्रिया तुझ्या खळीच्या समुद्रात मी डुबकी मारू का ग? काय गोड आहे याच्यात? काय गोड आहे मला सांगा. अत्यंत बेसिक फ्लर्टिंग आहे हे, अत्यंत बेसिक. आणि असं फ्लर्ट येता जाता कोणीही करू शकतो, मीही करू शकतो, मी करत जाईल. नाही नको सर. का नको? तुमच्या फ्लर्टिंग मध्ये गरज दिसते सर. नाही तसं नाही. डोंट कव्हर अप. नाही ना. एक मिनिट, माझ्या फ्लर्टिंग मध्ये गरज दिसते म्हणजे? सर तुम्ही आमचे बॉस आहात, आम्ही एम्प्लॉईज आहोत, आमचं मन राखण्यासाठी तुम्ही असंच बोलता. तुमचं इंटेन्शन तसं नसतं. हे ना, वृत्तीच नाहीये तुमची फ्लर्टिंगची. ओंकारचं पण तसंच आहे. म्हणजे तो निस्वार्थीपणे आमच्याशी फ्लर्ट करतो. म्हणजे कसं असतं ना, मित्रत्वाच्या नात्याने ज्याला फ्लर्टिंग करायला जमतं ना सर, तो खरा पुरुष. ओंकार खरा पुरुष आहे सर. खरा पुरुष आहे यार. रसिका नाही, पुरुष नाही, पूर्ण पुरुष आहे. हे मला आवडलं. अरे पूर्ण पुरुष. अरे काय अरे पूर्ण पुरुष काय पूर्ण पुरुष? मग मी काय पूर्ण पुरुष नाहीये? मी कॉर्पोरेट पुरुष आहे. मी वेगळा असतो, मी पावसाळा असतो. मी काय मी आहे ना पूर्ण पुरुष. आणि एक मिनिट, तू काय केलंयस असं नेमकं? तू असं नेमकं काय केलंयस? इतकं का बोलतायत या? सर खरं खरं सांग, काय केलंय? सर मी काहीच करत नाही सर. माझं कौतुक होतं सर. मी काहीच करत नाही सर. खरंच सर. हो सर, लहानपणापासून माझ्या बाबतीत असंच घडतंय सर. कसं रे? कसं? सर मी एवढूसा होतो तेव्हा मी असा एक निरागसपणे उभा राहायचो. त्या सिनियर मुली यायच्या आणि अले आणि गालाची अशी पापी घेऊन जायचे सर. नॉट सरप्राईज. आय रिअली माझा कदाचित सर प्रबळ असेल सर. माझा शुक्र प्रबळ असेल सर माझा. आय डोंट नो सर. म्हणजे उंचवटा मला दिसत पण नाहीये. डायनामाइट पर्सनॅलिटी आहे सर माझी. असं कोणी येतं आणि असं ढुफ असं होऊन जातं सर. उगाच नाही आम्ही त्याला पूर्ण पुरुष म्हणत. म्हणजे ना, बायकांना असं नेहमी वाटतं की पुरुषांना ना त्यांच्या मनातलं कळायला पाहिजे, पण नाही कळत ग पुरुषांना. पण याला कळतं सर. याला कळतं. रोज कळतं. म्हणजे कसं माहित नाही, पण माझ्या श्वासांवरनं त्याला कळतं की मी थकले. आय नो राईट. आय नो. आणि मग तो असं आपल्याही नकळत असं हळूच मागे येतो आणि असं नेक मसाज द्यायला लागतो ना. हे करता तुम्ही इथे येऊन? नाही सर. इथे येऊन तुम्ही आपल्या लेडीज स्टाफला मसाज देता मिस्टर ओंकार राऊत? नो सर. इट इज. हे काय? हे काय? तुम्ही जर इथे येऊन हा मसाज पार्लर उघडलेला आहे, तर ज्या कामाचे कंपनी तुम्हाला पैसे देते ते कधी करता? नाही सर, मी ते सांभाळूनच सगळं करतो सर. ब्रेक टाइम मध्ये सर. ब्रेक टाइम मध्ये करता हे? म्हणजे तुम्ही काम सांभाळता? काम सांभाळून कर. हो सर, काम सांभाळून. आपल्या कंपनीचा गेल्या महिन्याचा सेल्स रेशिओ सांगा. मी तुम्हाला एका प्रोडक्टचं डिटेल मागितलं होतं, त्याचे डिटेल्स सांगा. माहिती गेला. 4 पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करायला सांगितले होते, त्यातलं एक तरी आता बोलून दाखवा. सर फाईलवर एमओएम तरी दाखवा. दाखवा ना सर. तुम्ही उगाच चिडताय सर. हो सर. सर त्यापेक्षा ना तुम्ही एकदा ओंकारच्या हातचा ना हेड मसाज घ्या सर. इतकं रिलॅक्स फील होतं ना सर. तुम्ही रिलॅक्स होऊन ना त्याची कामं पण तुम्हीच पूर्ण करून टाकाल सर. आणि फक्त हेड मसाज नाही, तो नको असेल ना तर तुम्ही फूट मसाज घ्या. फूट मसाज. सर प्लीज ट्राय करा. हो सर. आणि फूट मसाज जरी झाला तरी त्याच्यानंतर बॅक मसाज नक्की ट्राय करा सर. बास सर. सर कोण असतोस तू? सर पूर्ण पुरुष सर. मसाज साठीच्या ह्या काय रिएक्शन आहेत? नाही सर. सर मी तुम्हाला दिला तर तुमच्या पण त्या. मला नको देऊ मसाज. नाही सर. माझ्या ऑफिस मध्ये तू तुझा एक ओंकार सॉना मसाज सेंटर सुरू केलेला आहे. नाही सर. हे काय? नाही सर, खरंच सांगतो मी. कलिग्सना जर त्रास होत असेल तर ऍज अ को एम्प्लॉई म्हणून मी त्यांना मदत करतो सर. जनसेवा करतो सर. ही जनसेवा आहे. हा सर. हे तर काहीच नाही सर. साड्यांचं. हो सर, त्याला साड्यांमधलं सगळंच कळतं सर. स्पेशली फॅब्रिक, इरकल कुठली, पैठणी कुठली असं बघून हात न लावता ओळखू शकतो सर. आणि फक्त साड्या ओळखू शकतो असं नाही सर, त्याला साड्या नेसवता येतात सर. आणि
प्रेझेंटेशन होतं त्या दिवशी आपण साड्या नेसल्या होत्या. आता मला साडी नेसता येत नाही ना, त्यामुळे ताईने नेसवली होती आणि निर्या निसटल्या ना ग. मला असं एवढं रडायला आलो, मला कळेच ना आता काय करू. पण ओंक्या तू होतास म्हणून त्या दिवशी मी वाचले रे, आणि मी तुला थँक्यू पण नाही म्हटलं त्या दिवशी. ठीक आहे गॉर्जियस, एवढं काय तुझ्यामुळे. म्हणजे मला काय झालं असतं. एक्सक्यूज मी इकडे इकडे मला मन हँडसम हँडसम. पटकन नाही बोलता येतं तुला आता. हँडसम सर. ह्या काय म्हणाल्या आता, मिस ईशा काय म्हणाल्या आता? सर निर्या प्रेझेंटेशनच्या दिवशी, म्हणजे आपला ऑडिटर जेव्हा आपल्या कंपनीत आला होता त्याच दिवशी. करेक्ट. आणि ज्या दिवशी मी तुम्हाला त्याला आपले फ्युचर प्लॅन्स एक्सप्लेन करायला सांगितले होते, त्या दिवशी तुम्ही यांच्या साडीच्या निर्या नीट करत होता मिस्टर ओंकारराव. नाही सर, मी ऑडिट रूम मध्येच येत होतो सर. पण येता येता सर मध्ये पॅन्ट्री लागते ना, तर पॅन्ट्री मधनं मला या तिघींचा रडण्याचा आवाज ऐकू आला. म्हटलं तिघी का रडतायत, म्हणून मी आत गेलो तर ईशा एकटीच तिघांनी एवढी रडत होती. तर म्हटलं की काय झालं काय, तर तिच्या त्या निर्या सुटल्या होत्या. तर सर तुम्ही मला सांगा, एका बाईची साडी सुटली, तिच्या निर्या सुटल्या, तर मी ऑडिटरला भेटणं महत्वाचं आहे का तिला मदत करणं महत्वाचं आहे सर? अरे नालायका हे मला नको सांगू काय महत्वाचं आहे ते. पण सर मला येतात ना, साडी नेसवता येते. मी काय, माझी लहान बहीण आहे ना, तिच्या बरोबर मी भातुकली खेळायचो, तर तिच्या सगळ्या बावल्यांना साड्या मीच नेसवायचो सर. तर तेव्हा काही नाहीये करण्यासारखं करतायत. युजलेस. इथे तुम्ही यांच्या साडीच्या निर्या नीट करत होता, तिकडे तो ऑडिटर माझं वस्त्रहरण करत होता. आय एम सो सॉरी सर. आता म्हणताय सॉरी? नाही सर, तुम्हाला मुद्दा नाही कळते सर. काय मुद्दा आहे, का ठेवायचंय मी याला ऑफिस? सर, जो पुरुष साडी नेसवू शकतो ना, त्याच्यावरती स्त्रिया विश्वास ठेवू शकतात सर. खरंच नाही कळणार आहे सर. मला खरंच नाही कळत हे क्रायटेरिया. एका पुरुषाला साडी नेसवता येते म्हणून स्त्रियांनी विश्वास ठेवला, काय हे? सर प्लीज माझा ऐका सर. सर ओंकारला इथं कुठेही पाठवू नका सर, प्लीज. प्लीज रिक्वेस्ट आहे सर. सर असा पुरुष आमच्या आयुष्यात परत नाही येणार सर. आम्हा बायकांना समजून घेणारा एक पुरुष आमच्या आजूबाजूला यासारखं दुसरं सुखच नाहीये जगात सर. अग्री, आय सो अग्री. आणि सर पुरुष लाख मिळतील, हजारो मिळतील, 1 करोड मिळतील, पण असा मनकवडा पुरुष खूप रेअर आहे सर. मला माहिती आहे तुम्हाला पटणार नाही, मी एक्झाम्पल देते सर. सर पर्सनल आहे थोडं, पण आता बोलावं लागेल मला. सांगा. ईशान. ईशा इतकं नको करूस रे, इतकं नको करूस. मी सर सांगा. मला 2 मुलं आवडायची आणि मला कळतच नव्हतं कोणाला हो म्हणू. सगळ्यांनी मदत करायचा प्रयत्न केला, मला उत्तरच मिळत नव्हतं, कळत नव्हतं काय करू. कधी वाटायचं हा, मग वाटायचं नको हा. पण ओंकारने मला 1 दिवस बसून समजवलं. 1 दिवस त्याने माझं ब्रेन वॉश केलं. मला पटवून दिलं की ते दोघंही नालायक होते माझ्यासाठी. मी पळवून लावलं त्यांना, त्यांनी वाचवलं मला. मी वाचवलं मला त्यांनी. तुम्ही किती साधे आहात कळतंय का तुम्हाला? हा मनकवडा नाही, हा महाग चालू माणूस आहे हा. सर असं याने तुम्हाला वाचवलेलं नाहीये, याने फांदा मारलाय दोन्ही पोरांना. काय बोलतोय? हा सर प्लीज सर, प्लीज सर, तुम्ही माझी कुठेही ट्रान्सफर करा, मला वाटेल ते बोला. मला जंगलात पाठवा, वाळवंटात पाठवा, पण माझ्या स्त्री दाक्षिण्यावर असा संशय घेऊ नका सर. प्लीज सर, प्लीज सर, प्लीज. सर ती दोन्ही मुलं तिच्यासाठी वाईट होती, मला माहिती आहे. मी बघितलं त्यांना, मी बोललोय त्यांच्याशी. आणि मी माझ्या या ईशाला त्यांच्या हातात देऊ मी सर? कसं बोलता तुम्ही असं? माझ्या ईशाला म्हणजे कोण काय कन्यादान करणार आहेस तू तिचं? नाही सर, पण मित्र तर आहे ना मी तिचा. मला सांग, 2 आठवड्यांपूर्वी मी तुला एका ब्रँचमध्ये पाठवलं होतं एक सेमिनार अटेंड करायला. तिथे तू गेलास आणि काय गोंधळ घातलास? काय सर? काय? तिथल्या मॅनेजरने फोन केला होता मला म्हणाला की हा तुमचा एम्प्लॉय इथे आलेला आहे आणि इथे बायकांचेच वेगळे खेळ घेत बसलाय. आणि तो तिथे त्यांच्यात रमला होता. बायका गोंधळल्या होत्या, नेमकं कोण आहे आपला मॅनेजर? हा त्यांच्यासोबत तिथे फ्लर्ट करत होता. याला मी ठेवायचं इथे कंपनीत? सर मिक्सअप होतो सर. नाही झाला पाहिजे मिक्सअप. या मिक्सअपच्या नादात ना कामाकडे लक्ष नाहीये त्याचं. खूप बोलताय सर, तुम्ही वाटेल ते बोलताय सर, आणि आता आम्हाला सहन नाही होते सर. आम्ही नाही ऐकून घेऊ शकत. खूप अति होतंय सर. मी ह्याला बोलतोय तर तुम्ही ऐकून नाही घेऊ शकत? अजिबात नाही. श्योर आहे? फायनल आहे? ऑफकोर्स सर, तुम्ही खूप बोलताय. ठीक आहे, तुम्ही तिघी फायर. सर कामावरून काढलंय मी तुम्हाला. असं नका म्हणू सर. अत्यंत टुकार कारण देऊन तुम्ही मला इथे आता थांबवलेलं आहे. मला म्हणालेलं आहे की ह्याला कामावर परत घ्या तर आम्ही काम करू, किंवा तुम्ही खूप बोलताय वगैरे वगैरे जे काय बोलताय ना सर, ते मला पटलेलं नाहीये. मी तुम्हा तिघींनाही कामावरून काढतोय आणि तुम्हा तिघींच्या जागी
मी 3 पुरुष एम्प्लॉई अपॉइंट करतो सर आणि तू तर काळजीच करू नकोस. तुला ज्या ब्रांचला मी पाठवलंय ना तिथले सगळे पुरुषच आहेत. आता मजा कर. हा चल सर लगेच निघायचं. सर ऐका ना सर ओंक्याला काढलं तरी चालेल, म्हणजे पूर्ण पुरुष वगैरे हे नसलं तरी चालणारच आहे. तुम्ही आहातच ना. म्हणजे नाही सर, म्हणजे आम्ही करतो काम. आम्ही करू. हे फायनल आहे. कराल काम. करू. यू बेटर लिव्ह. येस सर. कामाला लागा. एकदा विचार करा ना सर. गर्ल्स नका ना रडू. काय झालं? का रडताय? मी मिस करणार यार ओंक्या तुला. हो आय नो. अरे ठीक आहे. हो नाही आता मी ऑफिस मध्ये नसलो तरी तुमच्या मनात आहे ना. आपण एक व्हॉट्सअप ग्रुप काढू आणि रोज एक व्हिडिओ कॉल करू सकाळी. ओके. रोज एक जोक पण पाठवशील. नोट पाठवा. मला विसरायचं नाही. वा मला ही कॉन्सेप्ट खूप आवडली आहे. मन कवडा पूर्ण पुरुष. मस्त होता परफॉर्मन्स. बघा ओक साहेबांना या स्त्री दाक्षिण्यावर काय म्हणायचं. ऍक्च्युली ओंकार आजपासून तुला पीपी हाक मारली पाहिजे. पूर्ण पुरुष. आपण असं धरून चालूया की तुला 1 लाख रुपये पर डे आहे हास्य जत्रेत, तर त्यातले 1.25 लाख तू रायटर्सना देतोस ना की माझ्यासाठी आहे लिहा. खरं सांग ओंकार. आणि ज्या पूर्ण स्किटभर तुझ्या चेहऱ्यावर जो आविर्भाव होता ना की म्हणजे माझ्या आईनेच मला असं बनवलंय, हे संस्कारच आहेत माझ्यावर, असा एक जो चेहरा होता ना तो वाखाणण्याजोगा होता. नॅचरल फॅन्टॅस्टिक. मस्त. ईशा, प्रिया, रसिका मस्त. पीपी मस्त. पीपी नाही सॉरी, पृथ्वी प्रताप मस्त. कारण आजपासून हा पीपी आहे. फॅन्टॅस्टिक. मजा आली. मंडळी, प्रेमासाठी वाटेल ते करायला तयार असणाऱ्या प्रियकरानं रचलाय एक वेगळाच फार्स. चला तर बघूया त्यात कोण कोणाला अडकवतंय ते दाखवण्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले इरसाल कलाकार. त्या गोल्या नको म्हणा देऊ. त्या गोल्या मी खाल्ले तर म्हणजे तोंड तुम्ही चिडचिड करू नका ना पप्पा. डॉक्टरांनी काय सांगितलंय मग तुम्हाला त्रास होतो. गोळ्या घ्या पप्पा, तुम्हाला बरं व्हायचंय की नाही. मी बरा आहे. मी एकदम बरा आहे. सासरे बुवा कशाला तुझी हिंमत कशी झाली मला सासरे बोलायची. कसं झाली म्हणजे? अरे आता माझं चेतना बरोबर लग्न होणार आहे म्हणजे तुम्ही माझे सासरे झाले ना. अरे वाचाऱ्या परत म्हणू वाचाऱ्या सासरा लागली. एक वेळ मी माझ्या पोरीचं लग्न माकडा बरोबर करेन पण तुझ्या बरोबर करणार नाही वाचाऱ्या. किती वेळा तुला सांगितलंय या वाचाऱ्याला इकडे आणू नको. मला याचं थोपरा सुद्धा दाखवू नको. अरे पण मी मारू त्याला. अरे पण मी तेच म्हणतो केलं काय मी. वाचाऱ्या तू कायच केलेलं नाहीयेस. तू रिकाम टेकडायस. हाड 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 हाड. पप्पा 1 मिनिट तुम्ही शांत व्हा ना पप्पा. पप्पा तुम्ही गोळी फेकून दिली. तुम्ही गोळी घ्या. मी त्याला समजवते. तुम्ही गोळी घ्या. पंप मारा पप्पा. गोळी घ्या. हा दे. हा पंप दे. हा मारा. नाही पप्पा. ते बसरे ऐक ना, हे बघ तुझा बाप आपलं लग्न लावून देत नाही ना. आपण एक मस्त प्लॅन केलाय. माझा मित्र आहे रमेश बेटकर, नाटकात काम करतो. तो आता यमदूत बनून येणार आहे. तो तुझ्या बापाला घाबरवणार. मग तुझा बाप स्वतःहून तुझा हात माझ्या हातात देणार. यस. आपलं लग्न होणार. बापू अरे सापाची हेड तुझ्या बापापेक्षा मोठी आहे. अरे तू त्याला मिठी का मारतेस. नाही मारणार मी. इथे बसते पप्पा. तुम्ही शांत व्हा. बाबा दा और न शिनगर जाऊ चला ग गोपिया. और न शिनगर जाऊ चला ग गोपिया. नंदा तारी खट्याळ भारी बसून तयाला
आलोय गेटअप करून आलोय. वा वा मस्त मस्त कंटिन्यू. नमस्कार आदाब वडक्कम. अकबर होतोय. मला काय वाटतं आपण छोट्या छोट्या गोष्टींकडे विचार केला पाहिजे. चिसवका होतोय चिसवका. टाकी वेल्डिंग करू यायला काय ती. अरे देवलेकर होतोय ना रे. काय करू काय. अरे वेगळं कर ना. का तिघांच्या पलीकडे काय आहे का नाही. चौथा आणलंय. चौथा आणलंय ना. पटकन मग. शाम से कहना का चलो आया था. ये मस्त. शाम से कहना का चलो आया था. अरे कळलं ना बाबा. कंटिन्यू. ए वसाऱ्या इकडे. हा कोण आहे नाटक मंडळी. नाटक मंडळी सांगतो. अरे मीच तो माणसाचे प्राण हरण करणारा. पण वसाऱ्या मी हरण नाही आहे. मी मेंढा आहे. अरे वसाऱ्या कपडा कळत नाही तुला. आपण हॉस्पिटल मध्ये आहे ना. इथं ही हू करायचं नाही. इथं एकदम किप पाहिजे. कीप क्यूट नाही कीप क्वाईट असतं ते. कळलं का तुम्हाला. पहिला थुकरट विनोद आणि आता दुसरा फंबल. याच्यावर मी तुम्हाला उचलूच शकतो. चला. अरे वसाऱ्या कुठे घेऊन चाललं. ओ सासरे बुवा असं काय करताय. हे इथं बसा. अरे इथं बसा काय. वसारा मला ओरतो इकडं. कोण पप्पा. हा काय इकडं ओरतोय. कोण आहे पप्पा. अरे हा काय इकडं. कोण आहे पप्पा. पप्पा गौरी तुला कोण दिसतंय का. कोण कुठं आहे कोण. अरे बाबा कोण आहे. माझ्या सासऱ्याने घेऊन चाललं. कोण आहे कोण. हा काय वसारा इकडं. अरे कोण आहे बाबा. इथं कोणच नाही आहे बाबा. मला माहित आहे. हे बघ ना कोण नाही. एक नंबर कोणच नाही आहे इकडं. अरे असं काय करतो. हा काय इकडं माणूस. अरे नाही मी त्यांना दिसू शकत नाही. मी ज्याचे प्राण न्यायला येतो त्यालाच दिसतो. कारण मी यमदूत आहे. यमदूत मी तुझ्या पाया पडतर. मला घेऊन जाऊ नको. मला अजून लय जगायचंय. अरे तुझ्या पाया पप्पा एकटेच कोणाशी बोलताय. अरे हा वसारा यमदूत इकडे. कोण. यमदूत. हे यमदूत माझ्या सासऱ्याला हात लावायचा नाही. नाहीतर मी हात तोडून टाकी. लक्षात ठेव. यमदूत. आता बाई याचा काय करता. बस कुठे गेला काय. शाम से कहना का चलो आया था. कुठे गेला. मारलाय. अरे सांगतोय ना रे इकडं हा यमदूत आहे. तुम्हाला दिसत कसा नाही. झाली. चल आता तुझी निघायची वेळ झाली. चल. अरे मला काय जायचं. तुझ्या पाया पडतो. ऐकणार रे. मला नको घेऊन जाऊ. मला जगू दे. मला चेतनासाठी मला जगू दे. त्याला सांग इच्छा पूर्ण करायला सांग. हा ए यमदूता चल. मरणाऱ्या माणसाच्या शेवटच्या 3 इच्छा पूर्ण कर. चल सांग. मी पूर्ण करतो. त्याला सांग. हे मी तुझ्या पाया पडतो. मला घेऊन या वासऱ्याला दिस आधी. पहिला दिस. ह्या वासऱ्याला दिस आधी. बस थांब. ठेस. तू कोण. बेटकर. यमदूतातला बेटकर. यमदूत. सासरे बुवांना घेऊन नका जाऊ. सासरे बुवांच्या ऐवजी मला घेऊन जा. कारण चेतनाचं तिच्या वडिलांवर खूप प्रेम आहे. माझं चेतनावर खूप प्रेम आहे. मी गेल्यावर हवा बनून चेतनाच्या आजूबाजूला फिरीन. पण मला घेऊन जा. सासरे बुवांना राहू द्यायचंच. अद्भुत अचाट विराट अविश्वसनीय कल्पनीय कौतुकास्पद. मला घेऊन जा. बस चेतना बस. ठरलंय. एवढा सोन्यासारखा पोरगा त्याला तुम्ही न करताय. अरे ह्याच्याशी जी मुलगी लग्न करेल ती सुखी होईल मला माहिती आहे. माझ्याकडे जर मुलगी असती तर मी ह्याला देऊन टाकली असती. का तुम्ही ह्याला नकार देताय. चल बाबा जाऊ दे. ठीक आहे यार. चल. थांबवत नाही. चल थांबवत नाही. का तुम्ही नकार देताय. जाऊ दे. थांबवत चेतनासाठी मी फक्त चाललोय. बाकी थांबवत नाही. फक्त चेतनासाठी चाललोय. बाकी रे बाबा थांब. गौऱ्या मी तुला ओळखलं नाही रे. मला तू आवरून माझ्यावर प्रेम करतोस. बाला हो सासरे बुवा
चेतनासाठी तू त्याग द्यायला तयार आहे, माझ्याऐवजी तू जायला तयार आहे. होय. आय एम सॉरी यार, मला माफ कर रे गौऱ्या, मला माफ कर. एक काम करू, तुमच्या दोघांचं लग्न मी लावून देतो. तुम्ही दोघांनी सुखीत संसार करा. आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद. थँक्यू 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 सासरे बुवा. तुला ओळखलं झाले मला. थँक्यू, मी ओळखलं. थँक्यू सासरे बुवा. एक मिनिट, काय झालं? पण तू मेल्यावरती हिचं कसं होणार? कसं होणार म्हणजे? म्हणजे पुरीचं, म्हणजे तू आता जाणार म्हणजे पुरीचं कसं होणार? नाही ना पप्पा, पप्पा मी पण जाते ह्याच्या बरोबर. आम्ही दोघं वरती लग्न करतो. चेतना, तू गेल्यावर माझं कसं होणार? नाही नाही, एक काम करा, तुम्ही दोघं थांबा, मी जातो. नाही नाही गौऱ्या, मी पण येणार. नाही नाही, तू गेलं तर मग माझं कसं होणार? मी पण येणार. तुम्ही थांबा, तुम्ही दोघं थांबा, मी जातो. नाही अरे नाही, थांबा. तुमचं त्याग आणि प्रेम बघून मला वेळ लागलाय. मला तुमच्यासाठी काहीतरी करावं असं वाटतं. मला तुमच्यासाठी काहीतरी करावं असं वाटतंय. काय? मी करतो. काय? आठवलं कॅरेक्टर आठव. काय? अरे हा बरोबर. मग तुम्हाला तिघांना जीवनदान दिला. काय दिलंय? जीवनदान दिला. बस जीवनदान म्हणजे आम्ही तिघं पण जिवंत. म्हणजे काय? थांबा, यांना अजून कळला नाही अर्थ. जीवनदान म्हणजे मी तुम्हाला सोडलं. शांत व्हा, एकदम शांत. हे कोण आहे? अरुण कदम तुम्हीच आहात ना? हात काय दाखवता? मी मित्र आहे तुमचा. हा, तुम्हाला न्यायला आलोय. चला. अरे हो, पण आपण कोण? मी यमराज आहे. हो, आय एम सॉरी. यमराज बाला. बाला बाला, तुझ्या डिपार्टमेंटचा माणूस इकडे आधीच आला होता सर. त्यांनी आहे ना आम्हा तिघांना सुद्धा एकदम रिलॅक्स करून टाकलाय. तेव्हा तुम्ही दहा दहा दहा. तू आमच्या डिपार्टमेंटचा माणूस आहे. हा मेला. त्याला माहित नाही ना कुणाला. भाड्याचे कपडे घालून आला आणि स्वतःला यमदूत म्हणवतो. कदम, चला तुम्ही. अरे नाही, मी नाही. हा 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 गौरव जायला तयार आहे माझ्या बदल्यात. तुम्हाला काय नगाला नग पाहिजे ना, याला घेऊन जा. एक मिनिट, कोण बोललो? तयार आहे? तू चाल. नाही नाही, मी नाही बोललो. मी कधी बोललो? अरे वसारे, तू आता बोललास ना. मी चेतनावरती प्रेम करतो, मी तुमच्यासाठी जायला तयार. मग वसारे जा ना आता. अरे म्हाताऱ्या, मी नाटक केलं होतं. हा माझा मित्र आहे श्रमेश बेटकर, नाटकात काम करतो. त्याला मी यमदूत बनवून आणलं होतं इकडं. कळलं काय? मी चेतनावरती प्रेम करतो, तुम्हाला मी आवडत नाही म्हणून मी नाटक केलं हे सगळं. कळलं? आणि मी म्हाताऱ्या तुझ्याकरता कशाला जीव देऊ रे? कशाला ओरडताय? गौऱ्या, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. हे नको करू का, वेगळं काहीतरी कर रे, बापासारखं करू नको. बस गौऱ्या, गौऱ्या तू माझ्यावर प्रेम करतोस म्हणून आपण पप्पांना फसवलं. ते ठीक आहे, पण तू पप्पांबद्दल असे विचार करतोस. मग तुझा बाप मला कसा बोलतो? चेतना, तुला अजूनही लग्न करायचं याच्याशी? हे चेतना, I hate you, गौऱ्या. अरे पण आता मला नाही पप्पा. अरे आपलं लग्न ठरलं ना यार. तुम्हाला आता वचन दे. काय पप्पा? एक वेळ महाबळेश्वर मधल्या माकडा बरोबर लगीन करीन, पण या वसाऱ्या बरोबर करणार नाही. माकडाबरोबर नाही पप्पा, पण याच्या बरोबर नाही करणार पप्पा. पण मी जाऊन येतो पप्पा. मी जातो. यमराज बाला, चल मी आलो. पप्पा थांबा. थांबा. पप्पा नेऊ नका. नाही नेत आहे, तुमच्यापैकी मी कोणालाच नेत नाहीये. हो, बाजूला एक पेशंट आहे, त्याला उचलायला आलो होतो, पण डॉक्टरांचे प्रयत्न अजून चालू आहेत. त्यामुळे मी वेटिंगवर आहे. त्यामुळे मला कळत नव्हतं की तो येतोय का जातोय. त्याचा प्राण माझ्या पूर्णपणे ताब्यात येत नव्हता. पण तेवढ्यात माझ्या अंतर्ज्ञानाने मला सांगितलं की कोणीतरी तोतया यमदूत साध्या भोळ्या निष्पाप निरागस आणि समाज सुधारक असलेल्या अरुण कदम यांना त्रास देतय. माझ्या डोक्यात पिढीत गेली. मी तात्काळ इथे आलो आणि तुमच्या दोघांचं पितळ उघडं पाडलं. उठवा याला. उठ 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 लवकर, उठ लवकर. उठ उठ. झालाय एवढं नाटक करशील? याच्या नंतर जर आमच्या डिपार्टमेंटची चेष्टा केली तर नुसते प्राण खेचून नाही घेणार,
ते प्राण आहे ना रेड्याच्या शेपटीला बांधेन आणि फरफटत देईन. चला कदम, येतो. भेटू पुन्हा. तुमची वेळ संपल्यावर भेटू. सासरे बुवा बरे आहात ना? आता बरे आहात ना? वा 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 वा, भन्नाट परफॉर्मन्स. बघूयाला हास्यरसिक कशी दाद देतात. सई. खूप कमी ऍक्टर्स असतात जे आमिर हडकर आणि कंपनीवर अवलंबून नसतात. त्यातले तुम्ही एक आहात. आज फन 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 अशा तुम्ही ज्या अरुणदा मस्त. म्हणजे मला असं वाटतं की कधी कधी तुमच्या न कळत सुद्धा तुम्ही अशा काही गोष्टी करता ज्यांनी ह्युमर क्रिएट होतो आणि तो सगळ्यात इनोसेंट आणि प्युअर ह्युमर असतो असं मला वाटतं. फारच सुंदर दिसतंय श्यामदत्ता. म्हणजे एवढा रुबाबदार यमराज मी पहिल्यांदा पाहिलाय. भारी गौऱ्या. श्रवेश मस्त. तुमचा फाईट सिक्वेन्स फारच इंटरेस्टिंग होता. मस्त मस्त होता. मजा आली. मंडळी, ही हास्य सफर अशी चालू राहणार आहे, पण इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. पण तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्याचा ट्रिपल डोस.